मित्रांनो, आज मी आणि माझी फॅमिली जाणार आहे देवीच्या दर्शनासाठी। तर आता मित्रांनो मी आलो नदीच्या पाशी। मित्रांनो आता आम्ही पोहोचलो शेगावले। तर मित्रांनो मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो। आता सकाळचे वाजलेले 8 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे। तर मित्रांनो आज मी आणि माझी फॅमिली जाणार आहे देवीच्या दर्शनासाठी वानखेड इथे। तर चला मग मी फटाफट करतो आंघोळ केल्याच्या नंतर। तर मित्रांनो आता झालेली आहे माझी आंघोळ। मित्रांनो कपडे घालून मी झालो आता रेडी, तुम्ही बघू शकता। आता मी चाललो देवीची वटी आणण्यासाठी मार्केटमध्ये। तर चला मग फुलं वटी घेऊन मी चाललो आता घरी। मित्रांनो आम्ही आता निघालो गावाला जायसाठी। मी आता सध्या उभा आहे मंदिरामध्ये, तुम्ही बघू शकता। ऑटो आम्हाला भेटणार आहे, ऑटो बस स्टँडवर जायसाठी। तर चला मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे ऑटोमध्ये। 2 मिनिटं ऑटो उभा केला तेल घेण्यासाठी, कारण की देवीले तेल चढवा लागते म्हणून। छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मित्रांनो आम्ही बसलेलो आहे शेगावच्या ऑटोमध्ये। मंजिल पर जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। लंबी चलते चलते कम होती जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है। मित्रांनो आम्ही उतरलो ऑटोतून खाली। आम्ही आता आलेलो आहे बस स्टँडवर। अटून जाणं आहे आम्हाला दुसऱ्या गावावर, त्यासाठी आम्ही पकडणार आहे बस। तर मी आता आलेलो आहे बस स्टँडवर, बघू शकता किती गर्दी आहे। आता बस यायला टाईम आहे, 12 वाजता येणार आहे बस। त्याच्यासाठी आम्हाला 5-10 मिनिटांनी थांबणं पडते। तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या बसा येणं चालू आहे। हे असं आहे शेगावचं बस स्टँड। भूक लागल तिथं मी घेतलं पाकिट, डबल घेतो पाकिट आणण्यासाठी। 5 रुपयाचे कुरकुरे घेतले कुरकुरे। आम्ही आता बसनं जाणार नाही, आम्ही डायरेक्ट जाणार गाडीनं, प्रायव्हेट गाडी। बघू शकता इकडे आहे ही गाडी आहे। तर चला मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे गावाले। या गावाचं नाव आहे वरवड बकाल। तुम्ही बघू शकता असं आहे गाव। आम्ही आधी नाश्ता पाण्यासाठी थांबलेलो होतो, चायगी पिण्यासाठी। तर आता चायगी पिणं झालं मित्रांनो, आम्ही जाऊ आता वानखेड। तिथून 10 किलोमीटर ते गाव आहे, दुसरा ऑटो पकडणार। चला मित्रांनो आम्ही आलेलो आहे ऑटोपाशी। ऑटोसाठी भरणं चालू आहे। तर लोक ऑटो भरत नाही, तर लोक वानखेडले आम्ही जाऊ शकत नाही। तुम्ही बघू शकता आता दुपारचे वाजलेले आहे 2, पण वाजले 15 मिनटं बाकी आहे। 15-20 मिनटांना ऑटो भरणार, मग आम्ही जाऊ वानखेड। चला मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे वानखेड इथे। तुम्ही बघू शकता ती आहे नदी आणि तिकडे टेकडीवर आहे मंदिर, त्यासाठी आम्हाला जाणं आहे। तर नदीले बघू शकता मित्रांनो किती पाणी आहे। मागच्या वर्षी आम्ही आलतो तर काहीच पाणी नव्हतं, पुरं वाहतं पाणी आहे। तर चला मित्रांनो आता जाऊ आपण डायरेक्ट मंदिरामध्ये, हटून चालत जाणं पडते। तर असं आहे हे गाव वानखेड। वानखेड सगळे खेळ होतात मित्रांनो या गावाले। तर चला आता पायी जाणं पडेल। आता आलो मित्रांनो आम्ही गल्लीमध्ये, पार्टी चालू आहे जत्रा, बघू शकता। इकडे वर आहे मित्रांनो देवीचं मंदिर। कधी काढणं पडतात चपला घेपला। तर मित्रांनो ते चपला घेपला काढणं झालं।
आपण जाऊ आता मंदिरात. हटून जाणं पडते वर पायऱ्या ना. तर आता मित्रांनो आम्ही आलो वर. असं आहे मंदिर. वाटून तुम्ही बघू शकता की किती मस्त नदी आणि मंदिर दिसत आहे. हे दुसरं मंदिर आहे मित्रांनो. वाटून हे नदी आहे आणि मी जाती उभा आहे. हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि इकडे खाली चालू आहे मित्रांनो जत्रा. त्यासाठी आपण जाऊ. एक नंबर व्ह्यू येऊन राहिला. तर मित्रांनो अटी वाटप करणं चालू आहे. उसळ आपण घेऊ आता. चला. तर मित्रांनो आता आम्ही ना घेतली उसळ. फटाफट उसळ खाऊन आपण जाऊ जत्रीत. तर चला. आता उसळ खाण्यापिणं सगळं झालं कम्प्लीट. तिकडे चालू आहे भजन म्हणून साठी लय आवाज येऊन राहिला. मी इकडे आलो ब्लॉग करण्यासाठी. तर चला मग. साठी भजनाचा लय मोठा आवाज येऊन राहिला त्याच्यामुळे मी ना काही शूट केलं नाही होतं. असं आहे मित्रांनो हे मंदिर. अटून किती मस्त नदी दिसत आहे. अटून सगळं गाव दिसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो दर्शन गिर्शन झालं कम्प्लीट. आता आम्ही चाललो शेगावच्या मंदिरामध्ये. तर चला मग. सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहे आता बस त्या ॲटोपाशी. साठी ॲटो उभा आहे. साठी तुम्ही बघू शकता वायती नदी आहे एक नंबर. तर आता मित्रांनो मी आलो नदीच्या पाशी. तुम्ही बघू शकता जवळून किती मस्त दिसत आहे. वाळतं पाणी आहे. मी ॲटो उभा आहे नदीच्या काठावर. इकडे वर आहे मंदिर. एक नंबर व्ह्यू येऊन राहिला. आठवून इकडे होऊन राहिला सनसेट. तर चला मित्रांनो आपल्याला जाणं आता आठवून शेगावले शेगावच्या मंदिरामध्ये. तर चला मग फटाफट. आता मित्रांनो आम्ही बसलेलो आहे एसटी मध्ये शेगावला जायसाठी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो शेगावले. आता आम्ही आहे शेगावच्या बस स्टँडवर. आता आम्ही जाऊ मंदिरामध्ये. तर मित्रांनो बस स्टँडवरून आलो आम्ही आता गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. बघू शकता इकडे आहे प्रवेशद्वार. तर चला मग आता आतमध्ये जाऊ. आता मित्रांनो आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये.
तुम्ही बघू शकता. आता चपला काढायला जाणार आहे. इकडे सगळं चपला काढायचं. तर चला मग, आज काही एवढी गर्दी नाही. चला आता आम्ही जातो चपला काढायला. कारण की आज मंगळवार आहे ना, त्याच्यामुळे गर्दी नाही अटी. तर मित्रांनो अटी सगळ्या आता चपला देणं चालू आहे. बघू शकता. आता मित्रांनो चपला घेतला देणं झाल्या. आता आपण जाऊ हात पाय धुवायला. चला पहिले तर करतो मित्रांनो मी आता पॅन्टवर, कारण की पॅन्टवाली होऊन जाणार. पॅन्टवर करणं झाली. आम्ही धुतो हातपाय. धार बघू शकतो मित्रांनो, थंडगार पाणी आहे. तर चला मित्रांनो मी आता तोंड धुतो. पाय धुणं झाले. आता आम्ही चाललो दर्शनासाठी, समाधी दर्शन. चला समाधी दर्शन करून आम्ही आता आलो बाहेर. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला. दर्शन झालं कंप्लीट. आता आपण जाऊ घरी. चला बघू शकता किती मस्त होते. तिकून बाहेर जाणं पडते मित्रांनो. आई बाबा तिकून जायला गेले. तर चला मित्रांनो आपण जाऊ बाहेर. मित्रांनो शेगावरून आलो आता आम्ही घरी. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला नाही कमेंट करा. चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.